कुठला पण व्हिडिओ टाकू द्या आणि जर त्याला लाईक्स आले ना, पहिला वाढतात लाईक्स बरं का, हे व्ह्यूज पण वाढतात, सबस्क्रायबर वाढतात, सर्व वाढतं. आणि मग काय होतं काय माहिती, कोणाच्या मनात काय येतं, ते एक जण काय करतं, त्याचं ना हे काढून घेतं, लाईक काढून घेतं. तर बाबा, तुझ्या लाईकने काय होणार आहे रे माझं, किंवा तुझ्या सबस्क्रायबरने काय होणार आहे. अरे तू नको ना बाबा बघू, नको ना गं बाई तू बघू, तुला कोणी सांगितले, जा ना बाई दुसरीकडं, तुझे सबस्क्रायबर बी नको, तुझं लाईक पण नको, तुझे व्ह्यूज पण नको. अरे ग किती ग तुझं खोटं म्हणे ग, किती कपटी म्हणे ग, हां किती कपटी म्हणाची आहेस ना. अगं बाई, बघून बिघून सगळं करून आणि मग ते काढून घेतेस का ग, एवढी वाईट आहेस का ग तू, हा एवढं तुला हे आहे, एवढं तुझ्या मनात वाईट आहे, परत काढून घेते. अगं बाई तू बघू नकोस ग, तुला हात जोडून पाया पडून सांगते की तू माझं काही पाहू नकोस. मी तुझ्यासाठी, तुला बघण्यासाठी, तुझ्या ह्याच्यासाठी, माहितीसाठी मी काही टाकत नाही. हे माझं आहे ना, हे माझं काम आहे. हं का, जसं तुम्ही काम करता ना, तसं हे पण माझं काम आहे, यूट्यूबवर व्हिडिओ टाकणे. कारण का, कालांतराने मला ह्याचे पैसे भेटणार आहेत. त्यामुळं कोणी पाहू अथवा न पाहू, व्ह्यूज येऊ नाही येऊ, लाईक भेटू किंवा न भेटू, ह्याच्यात मला काहीच वाईट वाटणार नाही. जेव्हा यूट्यूबला मला पैसे द्यायचे आहेत तेव्हा तो नक्की देणार, कोणी त्यात काही करू शकणार नाही. तेव्हा मी तुला परत सांगते बाई, बाई किंवा बाबा कुणी असेल तर तुला धन्यवाद, हात जोडून नम्र विनंती करते, पाया पडते तुझ्या, तू माझे व्हिडिओ पाहू नको. बघ है ना, किती चांगलं सांगते मी, तरी तुझ्या डोक्यात येत नाही. काय करणार, निर्लज्ज सदासुखी ह्यालाच म्हणतात निर्लज्ज.